अर्जुनाचा मनातला संशय होता, हा कसं करायचं, त्याला ते धर्मापासून त्याला काहीतरी युक्तिवाद पाहिजे, होय ना. आपला युनिव्हर्सल डिस्कोर्स संवाद कथा जी आहे ती ज्ञानाची आहे, त्याच्या मनातल्या संशयाची आहे. तेव्हा पहिलं दृष्टांत कामधेनूचं पाहिजे तेव्हा दूध देते तुम्हाला. आणि खरा जो गुरु असतो ना रामकृष्णांच्या सारखा, 24 तास तुम्ही त्यांच्या बरोबर राहा, 24 तास त्याला प्रश्न विचारा, उत्तर हजर. त्याला काय आता माझे लोक बरोबर नाही किंवा आता माझी वेळ नाही का, हे नाही. नाही तर ते आपले लोक असतात ना, मधल्या सुट्टीत भेटेल, जास्त नाही भेटणार ना. पण असं आहे म्हणजे त्यांना हे काळ वेळ नाही. अगदी ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे दृष्टांत केला की लहान मुलाला अपत्या अनवसर नाही, अवसर अनवसर. लहान पोरतान्या मुलाला आईच्या अंगावर प्यायला काळ वेळ नाही. अलीकडे डॉक्टर लोक मर्यादा करतात, नाही 2-2 वेळा पाहिजे, 4 वेळा पाहिजे, काय असेल दूध असलं तर अर्थात नाही. पण ते सत्पुरुषांना पसंत नाही. महाराज ते नाही, त्याला ते वाजायचं नाही, त्याला पाजायचं. आपलं ते काही इन्फेक्शन बिल्डिंग आलं नाही पाजायचं, पण आहे काही नेहमी समजेल सांगायचं आपल्याला. म्हणून कामधेनूचं केव्हाही तुम्ही द्या निघालच. तसं आहे भगवंताचा सहवास असणं हा कामधेनूचा सहवास. असा सद्गुरू भेटणं, अरे एवढी भाग्याची गोष्ट आहे. आपण भाग्य मोजतो ते व्यवहाराचं भाग्य मोजतो. काय काय त्याची बदली आमची सहाय्य म्हणून झाली, भाग्य झालं, फार चांगला वागवतो का, हा तेव्हा त्यातून पळून जातो म्हणून भाग्य. काय काय नाही का, भाग्य ते संगतीमध्ये आनंद आहे ते भाग्य. सत्पुरुषाचा सहवास घडणं अरे अतिशय आनंदाची गोष्ट. ज्याच्या जवळ दुःख नाही, म्हणजे आपण जे दुःख आहे ते दुःख असून सुद्धा हा त्याच्या वर आहे, त्याला दुःख त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही, असं ज्याचं त्याचा सहवास असतो. जे जे अखंड प्रसन्नता ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, या त्या पुरुषाला केव्हाही भेटा. हे तुम्हाला लक्षात सांगून ठेवलंय की खरा साधक आहे, सिद्धार्थ जाऊन द्यावं, पण जो खरा साधक आहे ना त्याला केव्हाही तुम्ही बघा काय आहे, मनामध्ये द्वेष नाही, मत्सर नाही, लोभ नाही, विकार नाही, कोणामध्ये वाईट मत नाही, याचं उदाहरण सांगतो आपल्याला. उदाहरण असं आहे, महाराज पंढरपूरला होते तेव्हा तिथे एक वकील होता. तो वकील महाराजांचा निंदक होता. तो रोज महाराजांच्याकडे यायचा आणि महाराजांची वादविवाद करायचा आणि म्हणायचं तुम्ही लोकांना फसवता, म्हणजे नाम घ्यायला सांगता काहीतरी आहे. आणि महाराज काय म्हणले, पण म्हणले त्यांना मी यायला सांगतो का, तुम्ही त्याला जेव्हा घालता मग येतात म्हणाले. त्याचं म्हणणं काय, तुमचं तुम्हाला हे माहिती आहे ना, हे डाकू लोक असतात ना, ते जर तुमच्या घरी अन्न खाल्लं तर तुमच्या घरी हो असं आहे. समजा आता खायला आला आणि तुम्ही त्याला जेवण घातलं, तुमच्या घरी चोरी करायचं नाही, आताचं निंदा होतं म्हटलं. तर त्याचं म्हणणं असं की तुम्ही त्याला जेवायला घालता म्हणजे निंदा करता, मग तुमचं ऐकतो असं त्याचं बरं का, असं वाजवत चालायचं. हा तसं तो राहिला. महाराज त्याच्यावर अतिशय प्रेम. तो उशीर झाला तर महाराज म्हणते, अरे या उशीर झाला यायला, म्हणजे इतके ते प्रेमाचं नातं बरं का असं यायचं. पण काय झालं, सगळ्या लोकांना ते नाव राहायचं. महाराज पंढरपूर याला गेले आणि 4 महिन्यांनी एक गाडी येताना दिसली, बैलगाडी. तेव्हा काय मोठ्या रिपीटर नव्हते, गाडी येताना दिसली. जेवायला बसायची वेळ महाराज म्हणजे थांबा येऊ द्या, कोण येतोय बघूया. तो आला, त्याला क्षय झाला आणि असा मरायला टेकला होता. आणि लोकांनी पाहिला, लोकांनी वाटलं आली पिढ्या पण नाही, तर तू त्याचं नाव माहिती आला. तो काय म्हणाला महाराजांना, आपल्या मांडीवर मरायला आलेलो आहे म्हणाला. तर महाराज या जरूर या. त्याला विचारलं की तू हे कसे ठरवलंस ते, तो काय म्हणाला, माझी निंदा ऐकून माझ्यावर इतका प्रेम करणारा पुरुष मी पाहिलाच नाही.
मग त्याच्या मांडीवर येणं म्हणून हे भाग्य आहे. म्हणून म्हटलो चांगल्याची संगत घडणं अरे भाग्याची गोष्ट असं काय म्हणतात बरं. म्हणून ते कामधेनूचं वर्णन केलंय. अशी गाय मिळाली की तेव्हाही तुझा संशय विचारतो. ज्ञानाच्या दृष्टीने सांगितलं युनिव्हर्सल डिस्कोर्स काय आहे त्याचा संशय करायचा आहे. हा जिज्ञासू आहे हा अर्जुन हा. तेव्हा त्याच्या ज्ञानाची तृप्ती करण्याचा तो संवाद आहे. म्हणून कामधेनूचा. दुसऱ्या चिंतामणीचा म्हणाले चिंतामणी हातात चढे तरी वांछेचे कवण साकडे आपले सुरुवाड इच्छा वेना. मग तुमची इच्छा अडचण काय आहे. तुम्हाला पाहिजे ती इच्छा तृप्त करून घ्या त्याच्याकडे. याचा अर्थ असा सत्पुरुष हा की नाही खरोखरच सर्वज्ञ असतो. मी अनुभवाने सांगतोय आपल्याला काहीही त्यांना विचारा त्याचं उत्तर त्यांच्या जवळ असतं. त्यांना अज्ञात असं काहीच नाही. त्या ज्ञानाची आपल्याला कल्पना नाही. प्रत्यक्ष गाठ पडल्यानंतरच बरं का. एक उदाहरण मी सांगतो आपल्याला बरं का. म्हणजे कल्पना उदाहरण असं आहे जीससच्या चरित्रामध्ये त्याला गुरु नाही. तर जॉन ऑफ जॉर्डन म्हणून ज्यांनी त्याला बाप्तिस्मा दिला हा काही त्याचा गुरु नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं मी काही तुझा गुरु नाही. जॉनने त्याला सांगितलं जीससला तो काय करायचा की त्या जॉर्डन नदीतलं पाणी त्याच्यावर शिंपडायचं आणि म्हण त्या माणसाला म्हणायचा की माझी पाप सगळी धुतली गेली. तेव्हापासून ते बाप्तिस्माचे तेव्हा म्हणलं मग त्याला काही गुरु नाही. पण महाराजांनी दुसरी का तिसरी मध्ये शाळा सोडलेली. कधी कोणी शाळेत गेली नाही. ग्रंथ वाचले नाहीत काय नाही बरं का. आणि एकदम म्हणाले पण म्हणाले ते त्याच्या डोक्यावरती ते पांढरं कबूतर उतरलं म्हणाले असं आहे ना काहीतरी. अरे बापरे त्यांनी कुठे वाचलं असेल हे सगळं नाही का. तेव्हा हो म्हणलं बुवा. तर म्हणलं गुरु म्हणजे काय माणूस म्हणूनच यायला पाहिजे असं काय. परमात्मा कसंही म्हणाले गुरुत्वरी तेव्हा तू त्याचा व्हाईट ड्राव डिसेंडेड फ्रॉम हेवन बायबल मध्ये वर्णन आहे बरं का. मला ते राहावे ना मी म्हटलं हे आपल्याला कळलं कसं नाही का. आपली ज्ञानाची कल्पना काय डोक्यात साठवणं. अहो प्रोफेसर लोकांचं जर नोट्स घरी राहिल्या आय एम नॉट वेल मला बरं नाही आज अशी आपली स्थिती. तेव्हा आमची स्थिती अशी काय आहे प्रोफेसर आम्ही नाटकी प्रोफेसर बना. चालता बोलता ज्ञान कोश पाहिजे. हो स्मरण पाहिजे. केव्हाही कुठे विचारा त्याचं ज्ञान हजर पाहिजे. तर तो खरा शोध असं सुद्धा सांगण्याचं काय ते काय म्हणाले माझं जाऊ द्या पण म्हणलं तुमच्याकडे वर्णन आहे ना म्हणजे वेदांतामध्ये की तो त्रिकालज्ञ होतो. हो आहे खरं बुवा त्रिकालज्ञ होतो. मग त्याला अज्ञात काय आहे म्हणाले कुठे काय चालले कळणार. म्हणाले जो विश्व मनाशी तादात्म्य पावला त्याला जगाचा इतिहास माहिती. जगात कुठे काय चाललंय माहिती सगळंच माहिती. त्याला काही नाही का सांगण्यात येतो आपल्याला काय. म्हणून चिंतामणीचं वर्णन केलं. काही इच्छा असू दे मागा त्याला त्याला सांगा तुम्ही पाहिजे. तिसरं असेल ना ते आणखी गमाल केले. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले जेथे अमृत सिंधू ते ठाकावे. अमृत सिंधूला चालत गेलेला आहे. अमृताच्या समुद्रापाशी गेला मग तहानाची जरी फुटावे तरी सायाच का करावे मागील ते. गेलाय अमृत समुद्रापाशी अन्न विचारायचं नाही काय म्हणजे प्यायचं नाही पाणी म्हणजे वेळा नाही का. अरे मग तू भाग्य केलीच कशाला. तसं सत्पुरुष किंवा सद्गुरू जो असतो निजगुरू म्हटलेला तो सद्गुरू असा असतो की अमृताने भरलेला आहे. अमृताचे दोन अर्थ. एक अमृत म्हणजे ते पेय आहे स्वर्गातलं पेय आहे असं म्हणतात. आणि दुसरं अमृत ही भावना स्थिती आहे. परमात्मा स्वरूपाचं ज्ञान त्याच्याजवळ आहे. त्याला काय कमी यज्ञात्वा सर्व विज्ञातम भवति असं जे वर्णन आहे उपनिषदामध्ये ती अशी स्थिती आहे. मग ते ज्ञान तुम्ही का घेत नाही. तुम्हाला खरी तहान पाहिजे. ज्ञातुमिच्छा जिज्ञासा खरी जिज्ञासा. आणि कोणीही सद्गुरू खरा प्रोफेसर सुद्धा तुम्हाला जिज्ञासा निर्माण करतो आणि मग त्याचं उत्तर देतो. नाही तर की नाही आपल्या विरोधानं म्हणतो जो खेळ त्याचा औषध होतो निरूपणामध्ये नाही का. तरी मी म्हणतो नाही आज काही वाईट नाही. सध्या इतक्या काळज्या माणसाला लागल्या आहे की येऊन तू झोपलाय ना तर तेवढं तरी आराम मिळेल नाही का. डॉक्टरची कॉम्पोज गोळी घ्यायला नको हो असं काय एवढा तरी फायदा होईल की नाही.
वेळ जातो अर्थात, पण घरी निघायची तिथे त्याचा दोष नाही. प्रपंचाच्या विचारांचा पगडा एवढा असतो की ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात हे बुद्धीला सहन होत नाही. तुम्ही कल्पना करा बरं, ते ज्ञानेश्वर महाराज निदान 4-6 महिने तरी सांगितले असेल ना ज्ञानेश्वर. लिहून घेणारा काय तो स्टेनोग्राफर होता काय नाही का, त्याला फार काय 2 तास सांगत असतील. त्यांची काय धारणा असेल मला सांगा, सांगताना काय मनाची अवस्था असेल. अशी ज्ञानेश्वरी सांगताना त्या ज्या भूमिकेवर ते होते, विचाराच्या मनाच्या अनुभवाच्या भूमिकेवर होते, ते आपल्या मनानं सहन होणं कठीण नाही. आपण प्रपंचाचं सुद्धा फार काळजी लागली तर सांगतो. म्हणून माणसाला इन स्पाईट ऑफ हिमसेल्फ त्याच्या मनात नसताना त्याचे डोळे झाकतात असं ते होतं. त्याचे दोष नसतो. ज्या कॉलेजमध्ये मी होतो ते मॉर्निंग कॉलेज, नोकरी करणारी पुष्कळशी मुलं मुली. त्यामुळे व्हायचं काय, बिचारे सकाळी कॉलेजला यायचे, 7:30ला कॉलेज, मग 10-10:30 जायच्या नोकरीला. तिथे मग त्या तिथे नोकरीच्या संध्याकाळी घरी आल्यानंतर पुन्हा कुठेतरी आणखी प्रपंचाची कामं म्हणा, काही कामं. ते रात्री 10-10:30 मग निघायचे. सकाळी पुन्हा उठून यायचे. ते जे वर्गात निजले तर त्यांचा दोष आहे का काही नाही का. पण एकदा काय झालं, एक मुलगा मागे बसला, घोरायला तुझा निजा काही हरकत नाही आपल्याला, पण निजायला येऊ नका एवढं मात्र करा. तेव्हा काय सुंदर आहे. अरे ते ज्ञान, ज्ञानामृत असंच म्हणतो ना आपण. त्याचे 2 अर्थ आहेत. एक ज्ञानामृत म्हणजे तृप्ती, अमृत प्यायल्यानंतर काय तृप्ती, काय तृप्तीच. पण दुसरा अर्थ असा आहे की जे अमृताकडे नेतं ते तुम्हाला अमर करतं, ते ज्ञानामृत आहे. आणि ते ज्ञानामृत मला मिळालेलं आहे. आता मी संकोच का करू असं ऐकून. सख्य खरं, पण त्या सख्यामध्ये त्याच्या ज्ञानाची बरोबर कल्पना आहे. हा काही सामान्य नव्हे, विलक्षण आहे काहीतरी. ही जाणीव बरं का. भागवतात वर्णन आहे त्याच्या लीलेचं की त्याने माती खाल्ली कृष्णाने, आणि कुठे आले सांगत, कृष्णाने माती खाल्ली, कृष्णाने माती खाल्ली बलरामाला. तेव्हा बलरामाला आई विचारली यशोदेने, काय रे म्हणाले, माती खाल्ली का. हो खाल्ली म्हणाला. हा आला, धरला त्याला. हो तोंड उघड माती खाल्ली की नाही. बरं का, हा काय ऐके ना, बरं का माती खाल्ली की नाही म्हणून. नाही खाल्लेली माती, आई माझं मारू नको. नाकांचं एक फळ जायचं माणसं का हे सांगणारे कीर्तनकार भेटत नाही. त्या प्रेमाने सांगणार त्या लीलेमध्ये मोठा अर्थ आहे. ह्युमन आहे, फार मानवी आहे. आई माझं मारू नको, नाही खाल्लेली माती. बरं का, हे सगळे लोक लबाड आहेत, पोटे मोठं सांगतात मी नाही खाल्ली. तोंड उघड म्हणाली. आकड आ केल्याबरोबर त्याला ते ब्रह्मांड दिसले. तिने डोळे झाकले बरं का. आणि ती काय म्हटली आहे, माझ्या डोळ्यातच काहीतरी फरक झालेला आहे, त्या तोंडात काय म्हणजे त्या चमत्कार होऊन सुद्धा त्याला चमत्कार कळला. आणि हेच होतं, महात्म्य कळत नाही. दास्यामध्ये भावना राहते, सख्यामध्ये हे भान होतं की तो परमात्मा आहे, तो अतिमानव आहे, हे भान राहत नाही. आणि गुरुच्या बाबतीत गुरु जर सख्य पाळू लागला तर ही भानगड होते की बघ त्याचं महात्म्य तो एवढा मोठा ही भान राहत. ते भान राहणं हे उपासनेला अतिशय आवश्यक आहे. तो कसाही जरी वागला तर नाही, परमात्मा हे राहिलेलं आहे. ते अर्जुनाला असल्यामुळे कैसा जन्मोजन्मी बहुती उपासिता श्री कमलापती तो तू दैवे आजी हाती जाहलास जरी. काय ज्ञानेश्वर महाराजांचे इतकं सान्निध्य कसं मिळालं. अरे 5 पांडव होते ना, त्यापैकी फक्त द्रौपदी आणि अर्जुन यांनाच भगवंताची कल्पना होती, बाकीच्यांना नाही. भीमाचं तुम्हाला माहितच आहे नाही का. तो धष्टच होता तो, खरं काय शब्द वापरणं बरोबर नाही, पण तू वरचा मुलगा घेतात असं काय करता ते तुम्हाला माहिती आहे ना. गोष्ट खरी की खोटी, पण मार्मिक आहे त्याचा स्वभाव. मी माझी अक्कल वापरत नाहीये. दुर्योधनानं ज्ञानेश्वर महाराजांच्या तोंडात
तिला त्याच्याविषयी की आमच्या सैन्याचा सेनापती भीष्म आहे, भीष्म गंगा नंदनू, बरं का, हा आमचाच आहे. आणि हा भीमसेनू बेथू, बेथू म्हणजे डोक्याने कमी, बद्धड, असं ज्ञानेश्वर महाराज शब्द वापरला आहे. पांडवांच्या सेनेचा सेनापती हा भीम आहे म्हणाले. म्हणजे याला काय करते युद्धशास्त्र आहे. तर ती गोष्ट काय आहे की काय धुंदुरमास होता आणि इकडे इंद्रप्रस्थामध्ये देवाची तयारी झाली, कृष्ण तिकडे द्वारकेमध्ये, आणि त्याला बोलावलं अजून आला नाही. तर माझं जेवाची तयारी अजून आला नाही. त्याने काय केलं म्हणतात, आणि गरजेची गोष्ट आहे की त्याने गदा वर फेकली भीमाने, आणि म्हणाला वरची गदा माझ्या काळच्यात पडायच्या आधी आला असतो बरं, नाही तर मी मेलो. आणि कृष्ण आला असं आपलं म्हणतात. अर्जुन असं करायचं नाही. असं काही पण आहे का, आता खरी कल्पना अर्जुनाला आणि द्रौपदीला. परमात्मा हा निराळा आहे काहीतरी, म्हणून आम्ही जन्मोजन्मी उपासना केली, हे मला सांगायचं. फार मर्म आहे. आमच्या गुरुवर आपली निष्ठा का बसते. पाहायला बरोबर वाटतं आपल्याला. तुम्हाला एक अतिशय मार्मिक गोष्ट सांगतो आपल्यापणाची. लाईफ जीवन आहे हे काय वेदांत नवीन नुसता. गोंधळच मी एकदा बसलो असताना एक गोळ्याचा मनुष्य आला, उंचा पुरा असा 5.5 फूट उंच, कमर खाली झुकावा. हे आपलं आहे असं मला वाटतं. तसं अर्जुनाला श्रीकृष्णाने असं म्हणण्यापेक्षा अर्जुनाने कृष्णाला पाहिल्याबरोबर हा माझा आहे बस संपलं. आणि हे परमार्थाचं भाग्य की नाही. त्यांना पाहिल्यावर काय माझा आहे संपलं, तिथे संशय नाही आपलं. म्हणून ते सांगताय तुझ्या ठिकाणी जे माझं आपलेपण आहे, जे सत्य आहे, ते जन्मोजन्मी बहुती उपासिता कमलावती. जन्मजन्मी मी तुझी उपासना केली, तो तू दैवे आज हाती सापडला. काय असेल इतकं हवं भगवंताचं की त्यालाच आपल्याशिवाय चैन पडू नये. हे खरं प्रेम. हे सद्गुरू आणि सरस्वती यांचा संबंध तो तुमच्या की नाही व्यवहारिक काही असेल, परमार्थाचा काही असेल, पण भक्तीच्या शास्त्रामध्ये जो प्रेमसंबंध आहे ना तो इतका विलक्षण आहे की त्या गुरुलाच चैन पडत नाही. आणि याचं अलीकडच्या काळामध्ये 100% अप्रतिम उदाहरण म्हणजे विवेकानंदाचं आहे की विवेकानंद जर आले नाही तर रामकृष्णाला चैन पडायचं नाही. हा काय महात्मा, विचार करा आपण. अरे हा एवढा मोठा महात्मा, ब्रह्मज्ञानी महात्मा, आणि विवेकानंदासारखा उच्च मुलगा आला नाही भेटायला म्हणून तळमळ करतो, म्हणजे काय सांगावं. अहो ते आले तर त्यांना बाजूला खायला सुद्धा वेगळं घालायचे, त्यांना वेगळं ठेवायचे, त्यांना वेगळं खायला घालायचे. आई तसं लाडक्या मुलाला ना वेगळं करून घालते. तसं काय असेल हे ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की निवृत्तीनाथांच्या बद्दल ज्ञानेश्वर महाराजांची सखेच की नाही, भाऊ म्हणजे काय हो, सख्य भक्तीच होती ती. म्हणजे काय भावना असेल त्या पुरुषाची मला सांगा. अहो असं होतं म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज समाधीत उतरू लागले, निवृत्तीनाथांच्या डोळ्याला पाणी आले. काय सांगावं आपल्याला की ज्या पुरुषाने त्याला ज्ञानेश्वर बनवला, या पदाला पोचवला, हा आपला शिष्य, आणि त्यांना विचारूनच चालणार ना. त्यांना विचारल्याशिवाय काय गेले, त्यांची आज्ञा येऊनच गेले असणार. त्यांना माहितीच असणार की आता ज्ञानोबा जाणार. असं होत असताना सुद्धा काय अंतःकरण कळवळलं असेल. आणि वळचणीचे पाणी आढ्याला आले, पाणी खाली जातं नेहमी आले, उलट झालं, म्हणाले मी आधी जायला पाहिजे, तो चाललाय. काय असेल मला सांग. म्हणून म्हणलं काय त्या एक एक ओळीमध्ये असा अनुभव ठासून भरलेला आहे. परमार्थाचे जे शास्त्र आहे त्यातला अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी ठासून भरलेला आहे. तरी आपुले सवेशा कान मागावा अशी परेशा, देवा सुकाळ हा माणसा पाहायला असेल. भगवंता असा जन्मोजन्मी तुझी मी उपासना केली, तू आज माझ्या हाती लागलेला आहेस, तर मला मनसोक्त तुझा फायदा करून का घेऊ नये. पुढे म्हणाले देखे सकळा तीचे जियाले, आज पुण्य यशासी आले, जे मनोरथ जाहले विजयी माझी. माझी जी इच्छा होती की तुझ्यापासून ज्ञान शक्ती ते घेईल, ती इच्छा माझी पूर्ण झाली, मग मी का माघार घेऊ. म्हणाले जी जी परम मंगल धामा,
सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. फार मार्मिक आहे. भगवंताला स्वाधीन केलं म्हणजे काय? अरे आम्ही तुझ्या स्वाधीन खरे, आम्ही तुझ्याशी नत झालेलो आणि तो म्हणतोय तू माझ्या स्वाधीन झालास. काय असेल मला सांगा. हे भगवंताला भक्ताशिवाय चैन पडत नाही आणि हीच परमभक्ती आहे. 18व्या अध्यायामध्ये भगवंताचे 2 श्लोक आहेत, 54-55. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. बरं का? समसर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. या श्लोकातला पहिला शब्द बघा आपण. भगवान म्हणताय ब्रह्मभूत. अरे ब्रह्मज्ञानी झाला, तो ब्रह्म बनला, असा हा पुरुष माझ्या परमभक्ती मिळते. म्हणजे भक्ती आणखी पुढे आहे. तुमच्या लक्षात आलं ना? अहो भक्तीनं ब्रह्मभूत व्हायचंय ना. भगवान म्हणतात ब्रह्मभूत झालेला प्रसन्न आत्मा मग भक्ती लभते पराम. आणि भक्त्या माम अभिजानाति. त्या भक्तीनं यावान यश्चास्मी तत्वता. मी खरोखर, तत्वता म्हणजे खरोखर, जेवढा आहे जसं आहे त्याला कळतो. मग या ज्ञात्वा तो विशते तदनंतर माझ्याशी तो समरस. बघा, म्हणून मला फार लिहिणाऱ्याची फार तारीफ आहे सांगतो. बरं का? काय तारीफ आहे? आम्हाला थोडस बुद्धिवादाचा स्पर्श झालाय की हो नाही का? ग्रंथ वाचतो, हे करतो काय बघा. परममंगल धामा म्हणाले परमात्मा तू कसा आहे? मंगलातलं जे मंगल आहे रामाचं आहे ना वर्णन, नाही का? मंगलानां निधानम, नाही का? असा हा परममंगल धामा. जे परममंगल म्हणजे आहे परमात्मा स्वरूप, त्याचं राहतं घर तू आहेस. सकल देव देवोत्तमा. सर्व देवांच्या मधला उत्तम देव, सर्वोत्तम देव परमात्मा स्वरूप असा तू जो आहेस ना, असा तू आज माझ्या स्वाधीन झाला आहेस. मला वाटतं भगवंताला सुद्धा त्याच्या लीलेत वर्णन आहे ना, त्याला त्या यशोदेनी उखळाला बांधला धरून, नाही का? ते तुम्हाला माहितीये ना, खरं खोटं नाही, त्यातला रस घ्या तुम्ही की ते दोही पुरे ना. त्याला आखूड पडायला लागली, मग तिच्या डोळ्याला पाणी आलं आणि मग ते पाहून हात द्रवला आणि बांध म्हणला. आता मग बायकांना बरोबर कळेल काय प्रेम म्हणून काहीतरी वस्तू आहे, नाही का? असं आहे, नाही का? समजा एक मूल आहे, खट्याळ आहे, घरातलं पाडलं आणि आई लागली धरायला, म्हणजे पळायला लागले आणि पळता पळता आई पडली तर त्याच्या डोळ्याला पाणी येणं पडायचं. तसं भगवंताचं आईच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याला सही पण आला लगेच. म्हणून तो तू स्वाधीन आजी आमा म्हणून या. जैसे मातेच्या ठाणी अपत्या अनवसरू नाही, स्तन्या लागून पाही जिया परी. भगवंत आणि अर्जुन यांचा संबंध, आता मला वेळ नाही बरं का, दिस इज नॉट माय टाइम. डॉक्टर लोक नाही का आमची आमची वेळ आहे, ते बरोबर आहे. तसं केल्याशिवाय चालेल कसं? अहो रोगाला ते नियम आहे का सांगा? त्याचं पोट दुखायला की आमच्या वेळेला दुखू दे असं काही आहे का? नाही का? तसं नाही आहे ते. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत अर्जुनाच्या स्वाधीन झाला म्हणजे काय झालं? म्हणजे तो म्हणेल तसं ना. स्वाधीन याचा अर्थ काय? तो म्हणेल तसं काय ना, नाही का? ऊठ म्हणजे ऊठ, बैस म्हणजे बैस, अशा पैकी स्थिती हो. म्हणून म्हणाले एखाद्या लहान तान्या मुलाला आपण त्याला आईच्या अंगावर, स्तन्य म्हणजे अंगावर पिणे, अंगावर पिण्याला हा योग्य वेळ आहे, ही योग्य वेळ नाही. अनावसरू, अवसरू म्हणजे योग्य वेळ, अनवसरू म्हणजे अयोग्य वेळ. हे जसं नाही ते टिकेटायला लागले की प्यायलाच घ्यायचं, नाही का? आईला माहिती नसतं, आई झोपून जाते आणि ते पिता पिता ती निघून जाते, बरं का? ते एक उपाय आहे बरं का. तोंडात बूस देतात नाही ते गाड्याला लावायचे, ते फसवे पण आहे, ते नाही. तुम्हाला माहिती आहे त्या भूताच्या कुठला म्हणजे अंगठा प्यायला लागतात, नाही का? ते शास्त्र आमच्या सायको अनालिसिस मध्ये त्याचं वर्णन असं आहे. तर ते हे पिणं म्हणजे त्याची तुम्ही स्वाभाविक जी पिण्याची असते लहर ती तृप्त केली नाही तर तो अंगठा प्यायला लागतो असं म्हणतात. एक मी 20-22 वर्षाची लग्न झालेली मुलगी पाहिली, कल्पना नाही ती काय करायची. तिला ते भयंकर चुट्टा पिणं म्हणजे आम्ही अंगठ्यात चुकतो बरं काय, आपलं काहीतरी शब्द आहे अंगठा पिणं बरं का. आणि इतकं रमतात पोरं त्यामध्ये, तर ती बाई काय करायची, अहो मूल झालेलं तिला काय लहर यायची, कोणा न कळ कोपऱ्यात जायची, अंगठ्यात चोखून मग यायची.
असं जर भगवंताच्या नामाचं झालं तर काय मजा येईल हो, नाही का? किचाही पडत नाहीये, घेतलं नाव आले. तंबाखू खाणारे तर असतो बरं का, जरा थोडस सोडलं तंबाखू पुष्कळ खातात ते भैये लोक खातात. तसं भैयांची तुलना नाही, कारण भैये लोक राहतात गोठ्यामध्ये, त्यांची बुद्धी त्या म्हशी इतकीच असते. संगतीचा लाभ म्हणून त्यांना लागून पाहिजे. यापरी तैसे देवा तू ते पुशीजे तसे आवड येते. जसं त्या मुलाला प्यायचा आवश्यक अनवश्यक नाही, तसं भगवंता तुला मी मला पाहिजे तेव्हा तुला विचारते. आपुलेनी आते कृपा नाही बरं का. मग तरी पारित्रिकी हित अशी खुबी आहे. तू मला काय सांग, मी विचारतोय तुला, पण मला सांगताना ते कसं पाहिजे तुझं सांगणं. पारित्रिकी हित आणि आचरता तरी उचित. पारित्रिकी अरत्र परत्र बरं का, म्हणजे या जगातलं आणि परलोकातलं, म्हणजे मेल्यानंतर असं म्हणा किंवा आत्महित म्हणा, तेव्हा या जगात उचित पाहिजे, अप्रोप्रिएट बरं का. आणि त्याचा मला आत्मज्ञानाला उपयोग व्हायला पाहिजे. परत असं हे ते सांगे एक निश्चित पार्थमय. ते जे एक निश्चित आहे तू मला तेच सांग बरं. म्हणजे शेवटी सांगायचं काय, तुझं ते दुटकते सांगायचं ते मला नको, इथे मी काय करू ते सांग, आणि याचा माझ्या आत्मज्ञानाला उपयोग झाला पाहिजे, माझ्या आत्म्याच्या विकासाला उपयोग झाला पाहिजे, असं ते सांग. मग पुढचा श्लोक आहे, लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया न ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्लोकाचा साधा अर्थ असा आहे, 2 मिनिटं आहे, की पूर्वीपासून या जगामध्ये मी सांगितलं असून 2 निष्ठा आहेत. एक ज्ञानमार्ग आहे, एक प्रेम मार्ग आहे बरं का. तेव्हा याच्यामध्ये ज्ञानमार्ग जो आहे हा मार्ग याला अधिकारी लागतो, त्याला ते साधन चतुष्टय म्हणतात, त्याला ते लागतं. आणि दुसरा जो प्रेममार्ग आहे त्याला कर्ममार्ग केल्याचं म्हटलेला आहे. आणि पुढे जो कर्मयोग म्हणून सांगितला तो तोच आहे. गमत अशी आहे, 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगताना कर्माचे लक्षण सांगितलं, ते सुद्धा त्यांनी आमच्याकडे सांगितलं. पण आचार्यांनी भाष्य करताना आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आज कर्म करतोय पण कर्माची बाधा न होण्याकरता त्या भगवंताला घातल्याशिवाय ते होत नाही. म्हणून ते मूळ गीतेचा श्लोक नाही, पण तोच आहे त्याचा. पुढे त्याचं वर्णन जास्त आलेलं आहे बरं का. अगदी 2 मिनिटात एक गोष्ट सांगतो, आपल्याला झालं आपल्याला का कर्माला महत्व एवढं कमी काय आहे. तर मागच्या वेळेला मी सांगितलं, आपण सुद्धा ज्ञानाला महत्व देतो नाही का. एक उदाहरण घ्या, आईन्स्टाईन हा ज्ञानी समजू आपण, म्हणजे व्यवहार दिसतो, एवढा विद्वान ज्ञानी. आणि हिटलरने केवढा उत्पाद केला युरोपमध्ये. टिकेल काय मला सांगा जगात. आईन्स्टाईन टिकेल, हिटलर गेला नाही का. एवढा कर्म करणारा गेला, तो राहिला. म्हणजे ज्ञानाचं हे लक्षण जे आहे हे शाश्वत आहे, अमृत आहे, शंका बरं का. आता प्रश्न असा, मग आपल्याला कर्माचं लक्षण एवढं का. तर कारण असं आहे, आपली दृष्टी आत वळलेली नाही बाहेर. आणि गीतेला तेच मला सांगायचं आहे सारखं, की अरे तुम्ही आत बघायला लागा. म्हणजे कसं सांगतो आपल्याला, समजा मला तुम्हाला भेटायचं आहे, तर मला तुमच्या घरी यावं किंवा तुम्हाला आत तिथे जावं, कर्म करावं लागतं. तुम्हाला भेटायचं म्हणजे काही मिळवायचं म्हणजे कर्म करावं लागतं. कर्माची इतकी सवय झाली की काही धडपड केल्याशिवाय नाही साध्य होणार, नाही का, काही साध्य होणार नाही. समजा तुम्हाला भेटायचं आहे तर काय कर्म करावं लागणार आहे. तुम्हाला भेटायचं असेल तर काय कर्म करावं लागतंय नाही. तर कर्माचं जे अपूर्णपण आहे मला भेटण्यामध्ये, मी कोण आहे हे पाहण्यामध्ये, हे पटल्याशिवाय कर्माची किंमत कळत नाही. आणि ती कळण्याकरता कर्म करीत असताना याचा करता मी नाही, त्यात भगवंतच घालायला पाहिजे, हा भगवंताच्या समोर सांगण्याचं हेतू. त्या फळाची अपेक्षा दुसरं म्हणजे हे आहे, मलाच भेटायला मला जसं कर्म करावं लागत नाही, तिकडून कर्म बाजूला सारावं लागतं. ते साधण्याकरता मी काय करावं याकरता संबंध हे गीतेचं वर्णन आहे. आणि ते 18व्या अध्यायात सांगितलं, कर्म होऊ दे तुझं काय व्हायचंय ते, पण तुला आज स्वतःमध्ये जायला, तुला स्वतःलाच जायला पाहिजे. मी माझ्या समोरासमोर आलो पाहिजे. आणि खरा जो मी आहे तो परमात्मा स्वरूप असल्यामुळे माझ्या समोर मी जाणं म्हणजे परमात्मा समोरच जाणं आहे. आणि तेच माणसाच्या जीवनाचं जीवन. आता पुढच्या वेळी काय जानकी
आपला विषय सुरू करायच्या आधी एक प्रश्न विचारला आहे, त्याचे उत्तर देऊन मग आपण विषय सुरुवात करू. प्रश्न असा आहे, आम्ही इतके दिवस देवाची पूजा करतो, यात्रा करतो, आमचे गुरु आहेत त्यांच्याकडे जातो, असं सगळं असून भगवंताचं प्रेम येत नाही. आम्ही नामस्मरण करतो, भजन करतो, वर्गणी सुद्धा देतो उत्सवाची. हे मुख्य आहे ना, असं काय करतात तिथे भेटीला कळ लागते, भजनाला काय लागते, हो काय विचारित नाही. सगळं करून सुद्धा एक कारण काय, आणि साधी गोष्ट आहे. त्याच्यातच एक प्रश्न त्यांनी आणखी म्हणले असा आहे, वेगळा काही विचारित नाही. आपण जपाला बसलो किंवा ध्यानाला बसलो तर मन एकाग्र होत नाही. तर याचं उत्तर आधी देतो, मग प्रश्नाकडे जाऊ. त्यामुळे सहज म्हटलं की जाऊ द्या, तुमची एकाग्रता कुठे होते तरी सांगता येईल ना त्यांना. तर म्हणलं तुम्ही तुमच्याकडे टीव्ही आहे ना, काय म्हणाले. तर म्हणलं तिथे क्रिकेट मॅच चालली मी, तुम्ही काय करता. हो म्हणाले, व्हायला बरं वाटतं. म्हणजे अगदी म्हणलं त्यात तुम्हाला बाकीचं रात्री जेवणाचं विसर पडतो का नाही. हो म्हणाले. किंबहुना त्यांना म्हटलं नाही मी, तुमचं जाऊ द्या म्हटलं, पण तुम्ही निरूपणाला येता कधी झोप लागते ना. हो लागते म्हणाले. म्हणलं रात्री 12 पर्यंत सिनेमा पाहता तेव्हा काय होतं, उद्या निरूपणात झोप येऊ नयेची जाणीव राहते का. अरे म्हणजे इतकं चांगलं असतं ना, कुठे आम्ही कोणी पैसे कचवून कोण जातो म्हणजे घरी बसून पाहायला मिळतं. याचा अर्थ तसा की मला ज्याची खरी आवड आहे इथे माझं लक्ष लागतं. हे सारं याला काय मला सांगा, परमार्थ कशाला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी जी 6व्या अध्यायात दृष्टांत घातलेला आहे इतका अप्रतिम आहे मानसशास्त्रदृष्ट्या. आवडी आणि लागणी, व्यसन आणि शिणवी, पिस्सेपण आणि न भुलवी तरी ते काही. तरी ते काही म्हणजे तर ते नव्हेच. आवडी आणि लाजवी, मला ते आवडतं आणि लाज वाटतं, तर मग आवड खरी नाही. मग दुसरं म्हणाले याची पुढची पायरी व्यसन आणि शिणवी. व्यसन आहे म्हणायचं आणि त्याचा कंटाळा येतोय, व्यसनच नाही. आणि शेवटची अवस्था वेळ लागलाय आणि वेळासारखं वागत नाही, पिसेपणा आणि न भुलवी तरी ते काय. मला खरी याची आवडच नाही. बरं, मग झालंय कसं. आता पहिला प्रश्न आपला की मला प्रेम केल्याशिवाय मी राहू शकत नाही. माणसाचा स्वभाव असा आहे की थोडं वेदांतात आपण जाऊन सांगतो तुम्हाला. मूळ परमात्म स्वरूप जे आहे ना ते सच्चिदानंद आहे. अगदी वरवर सांगतो बरं, बोला जायचं कारण सच्चिदानंद आहे. याचा अर्थ काय हो. सत म्हणजे आहे, असं टू बी. सत म्हणजे आहे, नुसतं अस्तित्व, एक्झिस्टन्स आहे, प्युअर एक्झिस्टन्स. चांगलं नाही, वाईट नाही, लहान नाही, मोठं नाही, जुनं नाही, नवं नाही. मानवी ज्या ज्या कल्पना आहेत तिथे क्वालिटी नाही, क्वांटिटी नाही. अरविंदांनी आपल्या याच्यात म्हणलेलं आहे ते नाही. म्हणून बघा, ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातन, हा जो गीतेचा श्लोक आहे त्यावर आचार्यांनी भाष्य करताना म्हटलेलं आहे, अंश म्हणजे जीव काही त्याचा अंश नव्हे, अंश जीव. आणि त्याचा अंश झाला तर ते रियालिटी म्हणजे सर्वस्वच नव्हे ती. म्हणून नुसतं अस्तित्व. आपण जे जगणारं अस्तित्व आहे ना, असं तर भगवंताचं अस्तित्व आहे, ते जिवंत आहे. म्हणून ते चिन्मय आहे, चेतना आहे. तिथे सच्चित आहे ना, चेतना आहे. पण ते अपूर्ण नाहीये, अत्यंत पूर्ण आहे. म्हणून आनंद सुरू. आणखी काही मिळवायचं असं नाही. मग जी मूळ सद्वस्तू आहे, परमात्मा आहे, भगवान आहे, त्याच्या दोन स्फूर्ती आहे. एक ज्ञान स्फूर्ती चेतनेची आणि एक आहे प्रेम स्फूर्ती आनंदाची. हे असल्यामुळे जेथे जेथे जीव आहे तिथे ते प्रेम असलंच पाहिजे. ज्ञान आणि प्रेम दोन्ही असलं पाहिजे. प्राण्यानं काय ज्ञान असतं आपण पाहताना, तुम्ही सापाचं बीज उघडून पाहिलं तर आतमध्ये काय व्यवस्था असते. काही कुंडी घरं बांधतात, त्याच्यामध्ये एका बाहेर एक कोट असतो असा,
म्हणजे जर पाणी आलं किंवा हल्ला आला तर एक कोटा त्याच्या आत कोण अक्कल देतो मला सांगाय. त्या इन्स्टिंक्ट तुम्ही हे पक्के घरटे बांधतात ना, त्याच्यामध्ये किती वजन राहू शकतं, दिसायला तर साधं दिसतं. कोण त्यांना शिकवते हे? म्हणजे बुद्धी असते, ज्ञान असतं, प्रेम असतं. आपल्याजवळ प्रेम आहे. भांडण काय आहे? आपण प्रेम जे करतो ते अनेक गोष्टीवरती प्रेम करतो, एकाच गोष्टीवरती प्रेम नाही. समजा असं जर विचारला प्रश्न, एक गोष्ट अशी सांगा की जी नाहीशी झाली तर माझा जीव कसा विसरेल. असला तर कसा विसरतो, तर नसला तर जाऊ द्या. नाही सांगता येणार असं. भागवतामध्ये एका चिक्कू माणसाची गोष्ट आहे, कजरू माणसाची, त्याला भिक्षू गीत असं म्हणतात. तर तो इतका पैसा पैसा पैसा, म्हणजे पैसा हा त्याचा प्राण होता जणू काय. हे जसं त्या पैशावरती त्याचं प्रेम, असं माझं कोणत्या वस्तूवरती प्रेम आहे. मग मी काय करतो, अनेक वस्तू आणि अनेक व्यक्तीवरती प्रेम करतो. दिस इज लाईफ. हे जीवन सांगतो मी आपल्याला. जसं एखादी प्रापंचिक बाई अनेक भांड्यावरती प्रेम करते. तुम्हाला माहिती आहे ते सेट असतो भांड्यांचा, भांड्यात भांड भांड्यात भांड असतं. अहो मी प्रापंचिकच आहे, मला माहिती आहे काही. त्यातनं एक भांड गेलं तर जीव कसा खालीवर होतो. पुरुषांना कळायचं नाही, मान डळवू नका, बाईलाच कळेल बरोबर काय नाही का. म्हणजे कसं होतं लगेच, म्हणजे त्याच्यावर प्रेम आहे की नाही. प्रेमाचा धर्म असा आहे, त्याला वियोग सहन होत नाही. तो वियोग झाला की जीव कसा विसरतो नाही का. बरं इतका कसा विसरतो का की बुवा जाऊ दे, गेलं तर आता नाही नाही, पुन्हा नवीन घेताना दहा त्याची आठवण होईल, चांगलं होतो. अरे म्हणजे प्रेम आहे, होय ना. असं अनेक व्यक्तीवर अनेक वस्तूवरती मी प्रेम करतो. त्यामुळे होतं काय, माणसाला प्रेम करायला शक्ती लागते. प्रेम ही शक्ती आहे मोठी, शंकाच नाही. तर ती शक्ती अशी वाटल्यामुळे विभागली जाते ना. त्यामुळे एके ठिकाणी प्रेम राहत नाही आणि प्रेम एके ठिकाणी न राहिल्यामुळे एकाग्रता होत नाही. किती सरळ आहे बघा. म्हणून मी नेहमी असं विचारतो, तुम्ही पेन्शन घेताय ना, आता तुम्ही नामस्मरण